काय बोलायचं वकील साहेब, काय बोलायचं? अहो माझी शालन गेल्याचा चटका माझ्या जीवाला लागलाय हो. ती जखम अजून पुरती भरली बी नाही ना आमच्यावर त्यांच्याच खुराचा आरोप केला जातोय. हा आरोप आमच्यावर होण्याआधी आम्हाला मरण का आलं नाही हा प्रश्न पडलाय आम्हाला. जज साहेब तुम्हाला सांगतो, माझं आणि शालनचं एकमेकांवर लय जीव होता हो, लय प्रेम होतं आमचं. म्हणून तर आम्ही लग्न केलं नाही. आता तुम्ही मला सांगा, जिच्यावर माझं एवढं प्रेम आहे, जिच्यावर माझा एवढा जीव आहे, तिचा आम्ही खून करू का, तिला मारून टाकू का? आम्हाला कोर्टाला एवढंच सांगायचंय का कुणाचा तरी गुन्हा लपवण्यासाठी हा आरोप आमच्यावर केला जातोय. हा, तुम्हाला जे काही बोलायचंय स्पष्ट बोला. आम्ही बोलू हो, आम्ही लाख बोलू, पर ते या कोर्टातल्या प्रत्येकाला पचल का हा प्रश्न आम्हाला पडलाय. डॅडी, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते कोर्टासमोर बिनधास्त सांगा. जज साहेब, माझ्या शालनच्या खुनाचा आरोप माझ्यावर करून मी किती वाईट आहे हे कोर्टाला फक्त भासवलं जातंय, पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. माझ्या शालनचा खून मी नाही, या मालननं केलाय. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. जालिंदर निंबाळकर यांनी केलेले हे आरोप अत्यंत बेसलेस आहेत. इनफॅक्ट शालन निंबाळकर यांच्या खुनाचा मालन निंबाळकर यांच्यावर आरोप केल्याने मालन निंबाळकर यांना त्रास होणार आहे ह्याची त्यांना पूर्ण कल्पना असल्यामुळेच अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करतायत ते माझ्या आशिलांवर. ऑब्जेक्शन सस्टेन. थँक्यू युअर ऑनर. परांजपे, कोर्टात असे पुरावे नसताना आरोप करता येत नाहीत हे सांगितलं नाहीयेत का तुम्ही यांना? नाही नाही जज साहेब, यात आमच्या वकील साहेबांची काय बी चूक नाही. आम्हीच भावनेच्या भरात सगळं बोलून गेलो, पण का बोलून गेलो असं वाटतंय आम्हाला आता. जज साहेब, शालन गेली तेव्हा तिथं मालन फक्त एकटीच होती, दुसरं कुणीच नव्हतं. आता ही गोष्ट घडून गेल्यावर इतक्या दिवसांनी आम्हाला आरोपी म्हणून इथं उभं केल्यावर आमच्याच्यानं रावलं नाही म्हणून आम्ही सगळं खरं खरं सांगून बसलो. हे बघा जालिंदर निंबाळकर, तुम्ही हे जे सगळं बोलताय ना हे तुमच्यासाठी फक्त सत्य आहे, पण याचे जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर तुम्ही असे आरोप करू शकत नाही. पुरावा काय द्यायचा जज साहेब? या गोष्टी काय एका दिवसात घडलेल्या नव्हत्या हो. आम्हालाच या मालनची दया आली. आम्ही तिला घरात आणलं, हक्काचं घर दिलं, पण आल्या दिवसापासून हे मालनचे ते शालनचे खटके उडाले. रोज उठून दोघी भांडायच्या.